नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचे काही वन लाइनर प्रश्न बघणार आहोत। सर्व प्रकारच्या सरकारी नोकरीसाठी उपयुक्त असे एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे करंट अफेअर्स विथ जीके हे यूट्यूब चॅनल आहे आपलं। तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। या ठिकाणी वन लाइनर प्रश्न आहे चालू घडामोडीवर, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। बघा या ठिकाणी फर्स्ट क्रमांक पॉइंट आहे, भारतातील पहिली AI अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? तर नागपूर या ठिकाणी भारतातील पहिली AI म्हणजेच काय रे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित अशी जी आहे अंगणवाडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे 2 नंबरचा, भारतातील पहिली AI अंगणवाडी नागपूरमधील कोणत्या गावात सुरू करण्यात आलेली आहे? तर वडधामना जे गाव आहे ह्या गावात पहिली AI अंगणवाडी सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आहे, मिसेस अर्थ इंटरनॅशनल 2025चा सौंदर्याचा खिताब कोणी जिंकलेला आहे? तर तो खिताब जिंकलेला आहे विधू इशिका यांनी। कोणी जिंकलेला आहे? मिस अर्थ इंटरनॅशनल 2025चा जो सौंदर्य स्पर्धेचा खिताब आहे तो जिंकलेला आहे विधू इशिका यांनी। त्यानंतर संसद रत्न पुरस्कार 2025मध्ये एकूण भारतातील किती खासदारांना देण्यात आलेला आहे? तर 17 खासदारांना देण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रातील किती खासदारांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे? बघू शकता 5 नंबरच्या पॉईंटमध्ये। तर महाराष्ट्रातील किती आहे? 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यानंतर 6 नंबरचा पॉईंट बघा, मॉर्निंग कन्सल्टच्या अहवालानुसार मॉर्निंग कन्सल्टच्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे नरेंद्र मोदी। कोण ठरलेले आहे? नरेंद्र मोदी। त्यानंतर नेक्स्ट पॉईंटवर जो आपण पॉईंट क्रमांक आहे आपला 7 नंबरचा, बघा ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य 7 नंबरचा पॉईंट आहे, महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहे? तर महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहे? रोहित पवार हे आहेत। त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? यांची निवड झालेली आहे कोणाची? रोहित पवारांची। तर लक्षात ठेवायचे महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार आहे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेचे अध्यक्षसुद्धा कोण आहे? रोहित पवार आहे। लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 9 नंबरचा, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आलेला आहे? तर बघा महाराष्ट्रातील जो पहिला काचेचा पूल आहे जो की बांधण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 नंबरचा आहे क्वेश्चन, त्या ठिकाणी पॉईंट, महाराष्ट्रातील पहिल्या काचेचा पूल, बघा महाराष्ट्रातील जो पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधण्यात आलेला आहे तर तो कोणत्या धबधब्यावर बांधण्यात आलेला आहे? तर नापणे धबधबा जो आहे ह्या धबधब्यावर काय रे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काचेचा पूल बांधण्यात आलेला आहे। लक्षात ठेवायचं आहे नापणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे? निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणार आहे। त्यानंतर नागपूरची दिव्या देशमुख ही भारताची कितवी ग्रँड मास्टर ठरलेली आहे? हिनं कोणाला पराभूत केलेला आहे? हिनं केलेला आहे कोनेरू हम्पी हिला पराभूत केलेला आहे आणि ती जी आहे ती भारताची फिडेची 88वी क्रमांकाची काय बनलेली आहे? विजेती बनलेली आहे, ग्रँड मास्टर बनलेली आहे। लक्षात ठेवायचे दिव्या देशमुखचा संबंध कोणत्या जिल्ह्याशी आहे? नागपूर जिल्ह्याशी। आणि राज्य विचारलं तर महाराष्ट्र। फिडे महिला बुद्धिबळ, बघा ह्या ठिकाणी 13 नंबरचा पॉईंट आहे, फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 विजेते कोण ठरलेले आहे? तर बघा आत्ताच बघितलं आपण दिव्या देशमुख ही काय फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकची काय ठरलेली आहे? विजेती ठरलेली आहे। त्यानंतर पॉईंट क्रमांक आहे तुमच्यासमोर 14 नंबरचा, या ठिकाणी बघायचं आहे 14 नंबरचा, फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 व उपविजेती कोण ठरलेली आहे? तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की विजेती ठरलेली आहे दिव्या देशमुख आणि उपविजेती कोण ठरलेली आहे? कोनेरू हम्पी, म्हणजे तिचा पराभव केलेला आहे दिव्या देशमुखने। त्यानंतर भारताची 88वी ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ही कोणत्या राज्याची रहिवासी आहे? लक्षातच ठेवायचं आहे पॉईंट, महाराष्ट्र राज्याची ही कोण आहे रे? रहिवासी आहे दिव्या देशमुख। त्यानंतर त्यातल्यात कोणत्या जिल्ह्याची आहे? नागपूरची। त्यानंतर 16 नंबरचा पॉईंट आहे, प्रसिद्ध असलेली टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम कोठे उभारण्यात आलेले आहे? टेस्लाचं पहिले शोरूम कोणत्या ठिकाणी आहे रे? तर ते आहे मुंबई या ठिकाणी। त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 17 नंबरचा, आशिया क्रिकेट कप 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर तो आयोजित करण्यात आलेला आहे सौदी अरेबियामध्ये। लक्षात ठेवायचं आहे आशियाई क्रिकेट कप 2025चा कोठे होणार आहे? तर तो सौदी अरेबिया या ठिकाणी होणार आहे। बघा आशिया क्रिकेट आता कप होणार आहे, आशिया क्रिकेट कप 2025 होणार आहे। तर ह्या क्रिकेट कपचे जे आहे परिषदेचे अध्यक्ष कोण आहे आशिया क्रिकेट परिषदेचे? तर ते आहे मोहसिन नक्वी। बघा मोहसिन नक्वी हे जे काय आहे रे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहे। लक्षात ठेवायचं आहे, IMP प्रश्न आहे। त्यानंतर 19 नंबरचा पॉईंट आहे, या ठिकाणी बघा राज्यातील सर्व प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय किती करण्यात आलेले आहे? बघा राज्यातील जेवढे काही प्राचार्य आहे त्यांच्या सेवानिवृत्तीचं जे वय आहे ते काय किती करण्यात आलेले आहे? 65 वर्ष एवढे करण्यात आलेले आहे। बघा शेवटचे आपण 7 प्रश्न बघू, 6 प्रश्न बघू, त्यानंतर 25 प्रश्न आपल्याचे करंट अफेअर्सचे ह्या ठिकाणी कव्हर होतात। बघा ह्या ठिकाणी
20 नंबरचा प्रश्न आहे, मालदीव देशाच्या 60व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य अतिथी म्हणून भारताकडून कोण उपस्थित होते? कोण उपस्थित होते रे? तर ते उपस्थित होते नरेंद्र मोदी. कोण उपस्थित होते? नरेंद्र मोदी. लक्षात ठेवायचे आहे. मालदीवने कोणता स्वातंत्र्य दिवस नुकताच पार पडलेला आहे, साजरा केलेला आहे? तर तो 60व्या क्रमांकाचा. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न बघा, चर्चेत असलेले शाहीन 3 हे जे क्षेपणास्त्र हे कोणत्या देशाचं आहे रे? तर हे क्षेपणास्त्र आहे पाकिस्तानचं. कोणाचं आहे? पाकिस्तानचं. शाहीन 3 हे क्षेपणास्त्राचे लक्षात ठेवायचे, पाकिस्तान हे देशाशी संबंधित आहे. त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? बघा, फर्स्ट नंबरवर कोण आहे? तर फर्स्ट नंबरवर सर्वांना माहीत असेल सिंगापूर आहे. आणि भारताचा जो क्रमांक आहे 77 म्हणजे 77व्या क्रमांकावर आहे हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत. त्यानंतर 23 नंबरचा पॉईंट बघा, कृषी समृद्धी योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे? बघा, कृषी समृद्धी योजना ही जी आहे ही महाराष्ट्र राज्य सरकारने काय केलेली आहे रे? सुरू केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर निसार बघा, निसार ही एक मोहीम आहे बघा, संयुक्त मोहीम आहे. कोणाकोणाची रे? नासाची आणि इस्रोची. बरोबर, ही दोघांची संयुक्त मोहीम आहे निसार ही. लक्षात ठेवायचं आहे. तर ही केव्हा प्रक्षेपित केल्या गेली? तर 30 जुलै 2025 रोजी निसार ही जी संयुक्त मोहीम आहे ही प्रक्षेपित केलेली आहे. कोणाकोणाचं योगदान त्यात? नासा आणि इस्रोचं. लक्षात ठेवायचं आहे. त्याचं संयुक्त मोहिमेचं नाव काय? निसार. त्याचबरोबर कधी प्रक्षेपित केली? ती 30 जुलै 2025 रोजी. आणि आता शेवटचा प्रश्न आहे आपला, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा काय रे? मास्टरमाइंड मुसा याला मारण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले आहे? तर कोणते ऑपरेशन राबवलेले आहे? ऑपरेशन महादेव हे राबवण्यात आलेलं आहे. काय रे? पहलगाम जो दहशतवादी हल्ला झाला होता मागे, तर त्याचा जो मास्टरमाइंड होता मुसा याला मारण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आलं होतं इंडियन आर्मीकडनं? तर ते आलं होतं ऑपरेशन महादेव. लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण करंट अफेअर्सचे जेवढे काही इम्पॉर्टंट प्रश्न आहे 25 आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. डेली करंट अफेअर्स आणि डेली जीके बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे आपले यूट्यूब चॅनल. व्हिडिओनंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.